श्री अवधूत चिंतन दत्तात्रेय महाराज की जय. श्री गुरुचरित्र अध्याय 5. श्री गणेशाय नमः. श्री सरस्वत्यै नमः. नामधारक भक्तासी सिद्ध सांगे विस्तारेसी. अवतार झाले मानुषी भक्तजन तारावया. ऐक भक्ता नामधारका अंबऋषी कारणे विष्णू ऐका. अंगीकारिले अवतार देखा मानुषी नाना रूप घेतसे. मत्स्य कूर्म वराह देख नराचे देह सिंहाचे मुख. वामन रूप झाला भिक्षुक झाला ब्राह्मण क्षत्रिय कर्मी. दशरथ कुळी जन्म प्रख्यात अवतार श्री रघुराम. राजा होऊनी मागुती जन्म गवळिया घरी गुरे राखी. वस्त्रे फेडूनी झाला नग्न बौद्ध रूपी झाला आपण. होऊनी कलकी अवतार जाण तुरंगारूढ कायावडी. नाना प्रकारे नाना वेश अवतार ऋषिकेश. तारावया साधू मानुष दुष्ट निग्रह करावया. द्वापार जाऊनी जाहला कली अज्ञान लोक ब्राह्मण कुळी. आचारहीन होऊन प्रबळी वर्तती महिमा कलियुगी. भक्तजन रक्षणार्थ अवतरला श्री गुरुनाथ. संगरा कारणे भगीरथ आणि गंगा भूमंडळी. तैसी एक विप्रवनिता आराधिले श्री विष्णू दत्ता. तिचे उदरी अवतार धरिता आश्चर्य झाले परियेसा. पिठापूर पूर्वदेशी होता ब्राह्मण उत्तम वंशी. आपस्तंभ शाखेसी नाम आपळ राज जाण. त्याची भार्या नाम सुमता असे आचार पतिव्रता. अतिथी आणि अभ्यागता पूजा करी भक्ती भावे. ऐसे असता वर्तमानी पतिसेवा एक मनी. अतिथी पूजा सगुनी करी निरंतर परियेसा. वर्तता ऐसे एके दिवशी आला दत्त अतिथी वेशी. श्राद्ध होते अमावस्येसी तया विप्रा घरी देखा. न जेविता ब्राह्मण घरी दत्तात्रेया भिक्षा घालिते नारी. दत्तात्रेय साक्षात्कारी प्रसन्न झाला तये वेळी. त्रिमूर्तींचे रूप घेऊनी स्वरूप दाविले अतिगहनी. पतिव्रता धरुणी चरणी नमन करी मनोभावे. दत्तात्रेय म्हणती तियेसी मागवो माते जे वांछिसी. जे जे वासना तुझे मानसी पावेल त्वरित म्हणितले. ऐकोनी स्वामींचे वचन विप्रवनिता करी चिंतन. विनवितसे कर जोडून नाना परी स्तवोनिया. जय जया जगन्नाथा तू तारक विश्वकर्ता. माझे मनी असे आर्ता पूर्वावी ते देवराया. तू कृपाळू सर्वांभूती वेद पुराणे वाखाणिती. केवी वर्णू तुझी कीर्ती भक्तवत्सल कृपानिधी. मिथ्या नव्हे तुझा बोल जे का ध्रुवासी दिधले अढळ. विभीषणासी स्थापियले राज्यी लंका द्वीपिसे. भक्तजना तू आधार भावया धरीसी अवतार. ब्रीद असे सचराचर 14 भुवनां माझारी. आता माते वरदेसी वासना असे मानसी. नव्हा अन्यथा बोलासी कृपा सिंधू देवराया. माझे मनीची वासना तुआ पुरवावी जगत्र जनना. अनाथ तारका नारायणा म्हणून चरणी लागली. ऐकोनी तिचे करुणा वचन संतोषला त्रयमूर्ती आपण. कर धरून आश्वासोन माग जननी म्हणतसे. तव बोलिली पतिव्रता स्वामी जे निरोपिले आता. जननी नाम मज ठेविता कर निर्धार याची बोलाचा. मज पुत्र झाले बहुत नवती स्थिर जीवित. जे राहिले असती आता सजीवित अक्षहीन पादहीन. योग्य झाला नाही कोणी काय करावे मूर्ख प्राणी.
असोनी नसती येणे गुणी पुत्राविण काय जन्म. व्हावा पुत्र आम्हा ऐसा ज्ञानवंत परमपुरुषा. जगद्वंद्य देवसदृशा तुम्हा सारिखा मजा आता. ऐकोनी तियेचे वचन प्रसन्न झाला दत्त आपण. पुढे असे कार्याकारण दीक्षार्थ भक्त जनांसी. म्हणे तापसी तियेसी पुत्र होईल तुझ तापसी. उद्धरील तुझ्या वंशासी ख्यातिवंत कलियुगी. असावे तुम्ही त्याची या बोली येरविन राहे तुम्हा जवळी. ज्ञानमार्गे अतुर्बळी तुमचे दैन्यहारक देखा. इतुके सांगोनी तापसी अदृश्य झाला परियेसी. विस्मय करीतसे मानसी विप्रवनिता तये वेळी. विस्मय करोनी घरात पतीसी सांगे वृत्तांत. दोघे हर्ष निर्भर होत म्हणती होईल दत्तात्रेय. माध्यान्ह समयी अतिथी काळी दत्तात्रेय येताती तये वेळी. विमुख न व्हावे तये काळी भिक्षा मात्र घालिजे. दत्तात्रेयांचे स्थान जाण माहूर करवीर क्षेत्र खूण. सदा वास याची ग्रामा पांचाळेश्वर नगरात. नाना रूपे भिक्षुक वेशे दत्तात्रेय येताती हरुषे. न पुसता माझ्या निरोपास भिक्षा मात्र घालिजे. विप्रस्त्री म्हणे पतीसी आज अवज्ञा केली मी तुम्हासी. ब्राह्मण न जेविता तयांसी भिक्षा घातली म्हणतसे. ऐकोनी सतीचे बोल विप्रमन संतोषले. म्हणे पतिव्रते भले केले पितर जाहले माझे तृप्त. करुणी कर्म पितरांचे नामी समर्पावे विष्णुसी आम्ही. साक्षात्कारे आपण येऊनी भिक्षा केली आम्हा घरी. कृतार्थ झाले पितृ समस्त निर्धारे झाले स्वर्गस्थ. साक्षात विष्णू भेटला दत्त त्रयमूर्ती अवतार. धन्य धन्य तुझी माता पिता जो वर लादिलीस मुख्य आता. पुत्र होईल तुझ निभ्रांता न धरी चिंता मनासी. हर्षे निर्भर होओनी राहिली दोघे निश्चिंत मनी. वर्तता जाहली अंतर्वत्नी विप्रस्त्री परियेसा. ऐसे नवमास क्रमोनी प्रसूत जाहली शुभदिनी. विप्रे स्नान करूनी केले जातकर्म तये वेळी. मिळवोनी समस्त विप्रकुळी जातक वर्तविती तये वेळी. म्हणती तपस्वी होईल बळी दीक्षा करता जगद्गुरु. ऐकोणी म्हणती माता पिता हो का आमुचा कुळ उद्धारिता. आम्हासी वर दिधला दत्ता म्हणून ठेविले तया नाव. श्रीपाद म्हणून या कारणे नाम ठेविले तया ब्राह्मणे. अवतार केला त्रैमूर्ती आपण भक्तजन तारावया. वर्तत असता त्याचे घरी झाला 7 संवत्सरी. मुंजी बंधन ते अवसरी करिता झाला द्विजोत्तम. बांधिता मुंजी ब्रह्मचारी म्हणता झाला वेदचारी. मीमांसा तर्क अतिविस्तारी म्हणो लागला तये वेळी. ऐकोनी समस्त नगरलोक विस्मय करीती सकळिक. होईल अवतार कारणिक म्हणून बोलती आपणात. आचार व्यवहार प्रायश्चित्त समस्तांसी आपण बोलत. वेदांत भाष्य वेदार्थ सांगता झाला द्विजवरांसी. वर्तता ऐसे परियेसी झाला संवत्सर षोडशी. विवाह करू म्हणती पुत्रासी माता पिता अवधारा. विचार करीती पुत्रासवे बारे विवाह तुझ करावे. श्रीपाद म्हणे ऐका भावे माझी वांछा सांगेन. कराल विवाह मज तुम्ही सांगेन ऐका विचारिले आम्ही. वैराग्य स्त्री असे नेमी काम्य आमुचे तेथे असे. ते स्त्रिये वाचुनी आणि कनारी समस्त जाणा मातेसरी. जरी आणाल ते सुंदरी वरु म्हणती तये वेळी. आपण तापसी ब्रह्मचारी योगश्रिया वाचोनी नारी. न लगती हा बोलधरा निर्धारी श्रिया वल्लभ नाम माझे. श्रीपाद श्रीवल्लभ ऐसे नाम झाले त्रिमूर्ती कैसे.
पितया ते म्हणतसे जाऊ उत्तर पंथासी. ऐकोनी पुत्राचे वचन आठव जाहले पूर्वील सूचन. भिक्षुके सांगितले निर्गुण सत्य झाले म्हणतसे. आता याची या बोलासी मोडा घालिता परियेसी. विघ्न होईल भरवसी म्हणून विचारिती तये वेळी. न म्हणावे पुत्र यासी अवतार पुरुष तापसी. जैसे याचे वसे मानसी तैसे करावे म्हणती माता पिता. निश्चय करुनी आपुले मनी पुत्रासी म्हणती जनक जननी. होतो आशाबद्ध होऊनी प्रतिपाळीसी म्हणोनिया. ऐसे मनी व्याकुळित डोळा निघती अश्रुपात. माता पडली मूर्छागत पुत्र स्नेहे करोनिया. देखोनी मातेचे दुःख संबोखितसे परमपुरुष. उठवून आपुल्या करकमळिके अश्रुपात पुसतसे. अहो माते न करी चिंता जे जे वांछिसी ते देईना आता. दृढ करुनिया चित्ता रहा सुखे नांदत. बारे तुझ करिता आपण दुःख विसरले अंतःकरण. रक्षिसी आम्हा म्हातारपणी दैन्या वेगळे करीसी म्हणोनी. पुत्र असती आपणा दोन पाय पांगुळ अक्षहीन. त्याते पोसावे आता कवणे आमुते कोण रक्षिल. ऐकोनी जननीचे वचन अवलोकितसे अमृतनयने. पुत्र दोघे जाहले सगुण आली दृष्टी चरणादिक. जैसा चिंतामणी स्पर्शे लोखंड होय सुवर्णासरिसे. तैसे महात्मदृष्टी वर्षे योग्यता आली तत्काळी. वेदशास्त्रादि व्याकरण सर्व म्हणती तत्क्षण. दोघे येऊनी लागती चरणा कृतार्थ झालो म्हणोनिया. आश्वासून तये वेळी दिधला वरू तत्काळी. पुत्र पौत्रादि नांदाल प्रबळी श्रियायुक्त सनातन. सेवा कराल जनक जननी पावाल सुख महाज्ञानी. इह सौख्य पावोनी व्हाल मुक्त हे निश्चित. ऐसे बोलोनी तयांसी संबोखितसे मातेसी. पाहोनी दोघा पुत्रांसी राहता सौख्य पावाल. पुत्र दोघे शतायुषी निर्धार धरिवो मानसी. कन्या पुत्र होतील त्यांसी पौत्रपुत्र पहाल नयनी. अखंड लक्ष्मी यांचे घरी यांचे वंश पारंपरी. कीर्तिवंत सचराचरी संपन्न होतील वेदशास्त्री. आमची अवज्ञा न करिता निरोप द्यावा अवो माता. जाणे असे उत्तर पंथा दीक्षा देणे साधुजना. ऐसे सांगोनी माता पित्यांसी अदृश्य झाला परियेसी. पावाल त्वरित पुरी काशी गुप्त रूपे होता तेथे. निघाला तेथुनी बद्रिकानना भेटी घेऊनी नारायणा. अवतार असे आपणा कार्याकारण मनुष्य देही. दीक्षा करावया साधुजना तीर्थे हिंडतसे आपण. मनोवेगे मार्गक्रमण आले तीर्थ गोकर्णासी. ऐकोनी सिद्धाचे वचन विनवी नामधारक आपण. ते परिसा श्रोतेजन म्हणे सरस्वती गंगाधरू. इति श्री गुरुचरित्रामृते परमकथाकल्पतरो श्री नृसिंह सरस्वती उपाख्याने सिद्धनामधारक संवादे दत्तात्रेय श्रीपादावतार कथनं नाम पंचमोऽध्यायः. श्रीपाद श्रीवल्लभ नृसिंह सरस्वती दत्तात्रेय अर्पणमस्तु. श्री गुरुदेव दत्त.